शबरी अत्यंत काकुळतीला आलेले, हृदयामध्ये अनुराग प्रीती निर्माण झालेले आणि काकुळतीला येऊन तिच्या गुरुनी तिला सांगितलं होतं की शबरी, भाव ठेवायचा, श्रद्धा ठेवायची तर अपरंपार ठेवायची. तुझी लालसा आहे ना, तुझी इच्छा आहे ना, तुझा उपास्य प्रभू रामचंद्र तुला येऊन भेटला पाहिजे ना, 100% भेटेल. परंतु शुद्ध भाव, शुद्ध श्रद्धा, त्याला तुझी फुलं नको आहेत, हार नको आहेत. तो कधी जात पाहत नाही, तो कधी धर्म पाहत नाही, तो कधी गरिबी पाहत नाही. तर त्याला श्रीमंतीची आवश्यकता नाही, त्याला पाहिजे तो फक्त शुद्ध भाव. माझ्या शब्दावर विश्वास ठेव आणि त्याची अशीच आतुरलेल्या मनानं 2 डोळ्यामध्ये प्राण आणून वाट पाहत राहा. त्या भगवान प्रभू रामचंद्राला तुझ्यापर्यंत यावंच लागेल. आणि भक्त, भगवान प्रभू रामचंद्रांना तिच्या श्रद्धेसाठी, तिच्या भक्तीसाठी, तिच्या प्रेमासाठी, श्रद्धेमध्ये किती ताकद आहे ती पहा. भगवान प्रभू रामचंद्र त्या गौतमी तटावरून चाललेले आहेत, जिथे अहिल्या शापित होऊन पडली होती. त्या दगडाला पाय लागला, शिळेला पाय लागला आणि अहिल्या प्रकट झाली. असा प्रवास करत ते पुढे चाललेत, परंतु कुठेतरी आर्त हाक त्यांच्या हृदयापर्यंत सारखी येत होती. मन ही अशी शक्ती आहे, तर ती मनापासून आळवत होती, रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील. मी तुझी वाट पाहते, मी तुझी प्रतीक्षा करते. मला ठाऊक आहे की मी जानकी नाही आहे, राजकुमारी नाही आहे, मी कोणी अहिल्या नाही, तू अहिल्याचा उद्धार केलायस. मी केवळ आणि केवळ एक रानटी जंगली शबरी आहे. पण असं करू नकोस. एक वेळ, केवळ एक वेळ माझ्यासाठी तुला यावं लागेल. एकदाच ये जाता जाता. पतित पावना श्री रघुनाथा, एकदाच ये जाता जाता. फक्त एकदा. आणि मंडळी, भगवान प्रभू रामचंद्रांना त्या हाकेनं, त्या प्रेमानं, त्या श्रद्धेनं माघारी फिरावं लागलं. आणि परत प्रभू रामचंद्र ज्या वाटेने गेले त्याच वाटेने मागे आले आणि शबरी धामला गेले. किती निष्ठा, किती श्रद्धा. तिने भगवान प्रभू रामचंद्र येईल आज ना उद्या कधीतरी येईल, तो आला तर काय, त्याला खायला काय द्यायचं. मग त्या दिवशी नेमकी बोरं काढली होती. हे बोर सुद्धा भगवानाला, माझ्या देवाला, माझ्या प्रभूला आंबट लागता कामा नये म्हणून ते प्रत्येक बोर काढत होती, चाकत होती. गोड असेल तेवढंच परडीमध्ये ठेवत होती, आंबट असेल ते टाकून देत होती. सगळी बोरं उष्टवली होती, पण भाव मात्र अपरंपार होता की त्याला उष्टही मिळता कामा नये. तिचा तो भाव पाहून भगवान प्रभू रामचंद्र ज्यावेळी गेले, उष्टी तिची शबरीची बोरं खाल्ली. लक्ष्मणाला वाईट वाटलं की एक शबरी, एक भिल्ल आणि आपण देव. पण देव भावाचा भुकेला, गरीब श्रीमंत नाही त्याला. जशी श्रद्धा तसे त्याला फळ त्याचे मिळते.